कात्यानी घाटात 4 ऑगस्ट रोजी रात्री फायनान्स कंपनीच्या मॅनेजरला लुटणाऱ्या 3 अल्पवयीन मुलांसह अन्य 5 जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे पाऊण लाखाची रोकड आणि इतर साहित्य असा सुमारे 3,18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोल्हापूर गारगोटी महामार्गावर कात्यानी घाटात 4 ऑगस्ट रोजी रात्री 7:30 ते पावणे 8च्या सुमाराला कोल्हापुरातील एका खासगी फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या सूरज पाटील याला मारहाण करून त्यांच्याकडील रोकड लुटण्याचा प्रकार घडला होता। या प्रकरणी सूरज पाटील यांच्या फिर्यादीवरून करवीर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज फायनान्स कंपनीच्या मॅनेजरला लुटणाऱ्या 5 जणांसह 2 अल्पवयीन मुलांना टेमलाई नाका परिसरातून ताब्यात घेतले। विजय पुजारी, स्वरूप सावंत, सुशांत कांबळे, अविनाश मोहिते, अनिकेत ताटे अशी त्यांची नावं आहेत। पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे पाऊण लाखाची रोकड आणि इतर साहित्य असा सुमारे 3,18,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, अरविंद पाटील, अमित सरजे, सतीश सूर्यवंशी यांनी या कारवाईत सहभाग घेतला।